जय हिंद मित्रांनो, भारत अकॅडमी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे। आज आपण पुन्हा तुमच्यासाठी नवीन एक लेक्चर घेऊन आलो आहोत। आजचा जो टॉपिक असणार आहे तो आहे LCM SCF म्हणजेच लसावी आणि मसावी। MTSच्या विद्यार्थ्यांसाठी ज्यांची आता एक्झाम आहे 26 तारखेला आणि बरेच पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांसाठी हा टॉपिक फार महत्त्वाचा आहे। तर आपण याच्यावर 2 लेक्चर बनवणार आहोत। याच्या अगोदरही खूप सारे लेक्चर आपण बनवलेले आहेत, तर ते तुम्ही आपल्या भारतकरी अकॅडमी चॅनलला जाऊन तुम्ही बघू शकता। ज्या विद्यार्थ्यांनी अकॅडमीच्या चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल भारतकरी अकॅडमी चॅनलला, त्यांनी सबस्क्राइब करा व बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, की जेणेकरून तुम्ही आमचे अपकमिंग लेटेस्ट व्हिडिओ तुम्ही बघू शकतात। तर आजचा जो टॉपिक आहे तो आहे लसावी मसावी। माझ्यासमोर पण काही विद्यार्थी बसलेले आहेत, तर जरी लाईव्ह लेक्चर चालू असेल तरी एखादी उदाहरण कळालं नाही तर तुम्ही डायरेक्टली मला विचारू शकतात। तर आपण या ठिकाणी लसावी मसावीमध्ये व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल किती प्रकारचे असतात ते आपण सगळे घेणार आहोत आणि त्या एक्झाम्पल नंतर पहिले ते एक एक दोन दोन एक्झाम्पल मी तुम्हाला सांगेल प्रत्येक व्हरायटीजवर, आणि त्यानंतर त्याच्यावर खूप सारे उदाहरणांची आपण प्रॅक्टिस करून घेणार आहोत। तर सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊया की लसावी मसावी काय असतो। तर बघा, लसावी आणि मसावी। तर मसावीचा फुल फॉर्म आहे महत्तम सामायिक विभाजक। मसावीचा फुल फॉर्म आहे महत्तम सामायिक विभाजक आणि लसावीचा फुल फॉर्म आहे लघुत्तम सामायिक विभाज्य। लघुत्तम सामायिक विभाज्य। तर आपल्याला लघुत्तम सामायिक विभाज्य आणि महत्तम सामायिक विभाज्य या 2 गोष्टी आपल्याला या ठिकाणी बघायच्या आहेत। इकडे बसून घ्या, स्टँडला धक्का न लावता जा तिकडून। ठीक आहे, चेअर घ्या। तर बरेच लोकांना कळत नाही की मसावी म्हणजे, आता बरेच लोकांचं इंग्लिश मीडियम थ्रू झाले असतं, त्याकरता लक्षात ठेवा मसावी म्हणजे SCF आणि लसावी म्हणजे LCM। SCF म्हणजे हायेस्ट कॉमन फॅक्टर आणि LCM म्हणजे लिस्ट कॉमन मल्टिप्लायर। यालाच जर हिंदीमध्ये जर बघायचं म्हटलं तर मसावीला आवाज येतोय सगळ्यांना? हां, येतोय का आवाज? ओके, आवाज नसेल येत तर तुम्ही तिकडून बोलू शकता, कारण की तुमचा आवाज मला क्लिअर येतोय। तर मध्ये मध्ये जर आवाज ब्रेक झाला तर सांगा मला तसं। तर मसावीला आपण हिंदीमध्ये महत्तम समापवर्तक म्हणतो आणि लसावीला हिंदीमध्ये लघुत्तम समापवर्त्य। म्हणजे बघा, या ठिकाणी तुम्हाला मराठीत काय म्हणतात, हिंदीत काय म्हणतात, इंग्लिशमध्ये काय म्हणतात हे सगळं आपण इथं दाखवलेलं आहे। जरी तुम्हाला या गोष्टी लक्षात नाही राहणार की समापवर्तक म्हणजे काय, समापवर्त्य म्हणजे काय, तर फक्त या शब्दावर फोकस करायचा। महत्तम म्हणजे मसावी आणि लघुत्तम म्हणजे लसावी। या शब्दावर जरी फोकस केला तरी तुम्हाला इथं कळून जाईल की नेमकं तुम्हाला विचारलेलं काय आहे। आता आपण या ठिकाणी बघूया की नेमकं मसावी आणि लसावी कोणत्या पद्धतीने काढला जातो। तर मी या ठिकाणी 2 संख्या घेतो। लक्षात ठेवायचं, मसावी आणि लसावी जर काढायचं असेल तर कमीत कमी 2 संख्या लागतात, जास्तीत जास्त किती पण असू शकतात। कमीत कमी किती? 2 संख्या।
जास्तीत जास्त 5, 10, 15, 25,000, 2,000, 2 लाख, 3 लाख किती पण असू शकतात. तर समजा मी 2 संख्या घेतल्या 12 आणि 24 आणि मला सांगितलं की यांचा लसावी मसावी शोधा. त्यांचा लसावी मसावी कसं शोधणार बघा. पहिले मी मसावी शोधतो की यांचा मसावी कसा काढायचा. तर पहिले मला यांचे विभाजक शोधायचे आहेत. काय शोधायचे आहेत? विभाजक. विभाजक म्हणजे त्यांना भाग देणारे, त्यांना कोण भाग देतं. जसं मी जर 36ला 6ने भाग देत असेल तर इथं झाला विभाजक, विभाजक आणि हा झाला विभाज्य. हा काय झाला? विभाज्य. म्हणजे या ठिकाणी मला 12 आणि 24चा जर लसावी मसावी शोधायचा आहे तर पहिले आपण या ठिकाणी मसावी बघूया आणि मसावीमध्ये आपण काय बघतोय? विभाजक. तर मी काय करतो, 12 या संख्येला कोण कोण भाग देतं ते शोधतो. 12 या संख्येला कोण कोण भाग देतं. तर 12ला कोण कोण भाग देतं, तर 12ला भाग जातो एकाने. जनरली एक सगळ्यांनाच भाग देत असतो. एक जो तो सगळ्यांनाच, जगातल्या सगळ्या संख्येला एक भाग देत असतो. अजून 12ला कोण भाग देतं, तर 12ला भाग देतो 2. हा झाला विभाजक. मग 12ला भाग जातो 3ने, 4ने, 6ने आणि 12ने. तर बघा 12ला भाग देणारे विभाजक कोण कोण आहे? 1, 2, 3, 4, 6 आणि 12. बेसक 12, 3 चौक 12, 4 त्रिक 12, साइन 2 12, 12 एक 12 आणि एका 12 12. तसंच मी काय करतो, मी 24चे विभाजक शोधतो की 24ला कोण भाग देतं. तर 24ला भाग जातो 1ने, 2ने, 3ने, 4ने, 6ने, 8ने, 12ने आणि 24ने. तर माझं जे पहिलं टार्गेट होतं विभाजक शोधायचं ते टार्गेट पूर्ण झालं. आता माझं सेकंड टार्गेट आहे, मला शोधायचे आहेत सामायिक विभाजक. सामायिक म्हणजे जे दोघी पक्षात आहे ते, जे दोघी पक्षात आहे ते. मग दोघी पक्षात कोण कोण आहे की जो 12 आणि 24ला भाग देतोय तर 1 आहे. कोण आहे? 1. याला म्हणणार सामायिक विभाजक. जनरली 1 हा सगळ्यांचा सामायिक विभाजक असतो. अजून कोण आहे? 2 आहे की जो सगळ्यांना भाग देतोय. अजून कोण आहे? 3 आहे सामाजिक विभाजक. 4 आहे सामायिक विभाजक. 6 आहे सामायिक विभाजक. आणि अजून आहे आता 8. इथं सामायिक विभाजक नाही, कारण की 8ने फक्त 24ला भाग जातो पण 8ने 12ला भाग जात नाही, म्हणून तो सामायिक विभाजक नाही. अजून कोण आहे? 12 आहे. तर 1, 2, 3, 4, 6 आणि 12 हे अशा संख्या आहेत की ज्या विभाजक तर आहेच आहेत, परंतु कशा आहेत? सामायिक विभाजक म्हणजे दोघांना भाग देणाऱ्या संख्या आहेत. या संख्यांनी 12ला पण भाग जातो, 24ला पण भाग जातो. मात्र 8 ही अशी संख्या होती की ज्यामुळे फक्त 24ला भाग जात होता, 12ला भाग जात नव्हता. मग आता माझे 2 टार्गेट तर पूर्ण झाले. आता माझं लास्ट फायनल टार्गेट राहिलं महत्तम. काय राहिला? महत्तम. मला शोधायचं आहे महत्तम सामायिक विभाजक, दोघांना भाग देणारा मोठी संख्या. मग या 1, 2, 3, 4, 6, 12 मध्ये मोठा कोण आहे? 12. तर तो महत्तम पण आहे, सामायिक पण आहे आणि विभाजक पण आहे. तर 12 आणि 24चा जो मसावी आला तो कोण आला? तो आला 12. म्हणजे 12 अशी संख्या आहे की जी 12 आणि 24ला भाग देणारी मोठ्यात मोठी संख्या आहे. 12 आणि 24ला भाग देणारे ते भरपूर आहेत. 1 आहे, 2 आहे, 3 आहे, 4 आहे, 6 आहे, 12 आहे. परंतु यांच्याने मोठी कोण आहे? तर 12 आहे, म्हणून ती काय झाली? त्यांचा मसावी म्हणजे HCF किंवा महत्तम समापवर्तक. हा लक्षामध्ये. तर
मी या ठिकाणी 12 आणि 24ला भाग देणारी मोठ्यात मोठी संख्या या ठिकाणी शोधली तर मला याचा मसावी भेटला. आता मला 12 आणि 24 पण कोणाला तरी भाग देत असतील तो मला या ठिकाणी शोधायचा आहे. जसं 12 आणि 24ला हे लोक भाग देतात तसं 12 आणि 24 पण कोणाला तरी भाग देतात. तर त्या संख्या कोणत्या आहे तर ती संख्या आहे 24. 12 दुने 24, 24 एक 24, 48, 12 चौक 48, 24 दुने 48, 72, 12 सक 72 आणि 24 त्रिक 72. तर हे सगळे झाले विभाज्य. हे काय झाले विभाज्य, सामायिक विभाज्य. कसे सामायिक विभाज्य. मी जर 36 घेतला असता तर 12 ने 36ला भाग जातो, 12 त्रिक 36, पण 24 ने 36ला भाग जात नाही. तर मला विभाज्य भेटले, सामायिक विभाज्य भेटले. आता मला कसा शोधायचा आहे, मला शोधायचा आहे लघुत्तम सामायिक विभाज्य जो लहान आहे. तर लघुत्तम कोण यांच्यात 24, म्हणजे काय आला लसावी, लघुत्तम सामायिक विभाज्य. भाग 12 आणि 24 दोघं भाग भरपूर संख्येने देतात, पण याच्यात लहानात लहान कोण आहे तर तो लहानात लहान आहे 24. तर याचा अर्थ असा झाला की 12 आणि 24ला भाग देणाऱ्यांमध्ये सगळ्यात मोठी संख्या जी आहे ती आहे 12. तो झाला त्यांचा मसावी. आणि 12 आणि 24च्या पाड्यात येणाऱ्या ज्या संख्या आहेत त्या आहेत 24, 48, 72, परंतु त्यांच्यात लहानात लहान जी संख्या आहे ती कोण आहे 24. तो झाला त्यांचा लसावी. तो काय झाला त्यांचा लसावी. तेच जर मी 3 संख्या जर घेतल्या, 3 संख्या समजा मी घेतला 12, त्याच्यानंतर घेतला 8, त्याच्यानंतर घेतला 15, 12, 8 आणि 15, किंवा सपोज तुम्ही या ठिकाणी घेतला 20, 12, 20 आणि 5. तर बघा 12, 20 आणि 5ला भाग जातो एकाने. कशाने भाग जातो एकाने. मग 12, 20 आणि 5ला अजून भाग जाणार बघा. 12ला भाग जाणार 3ने किंवा 4ने, 20ला भाग जाणार 4ने, 15ला भाग जाणार 3ने किंवा 5ने. तर इथं एकमेव एक अशी संख्या आहे की जी सगळ्यांना भाग देते, परंतु याच्या व्यतिरिक्त कुठलीही संख्या नाही की जी सगळ्यांना भाग देईल. आहे का नाही. तर तो एक काय झाला त्यांचा मसावी. आणि 12च्या पाड्यात, 20च्या पाड्यात आणि 15च्या पाड्यात येणारी जी संख्या आहे ती आहे 60. कोणती आहे 60. 12 पंचे 60, 20 त्रिक 60, 15 चौक 60. तर तो त्यांचा झाला लसावी. तो त्यांचा काय झाला लसावी. तर अशापणे आपण मसावी आणि लसावी या ठिकाणी बघतोय. परंतु लसावी मसावी काढण्याची एक पद्धत आहे, ती पद्धत आपण या ठिकाणी बघणार आहोत की लसावी मसावी कसा काढला जातो. तर लसावी मसावी काढण्यासाठी समजा मी घेतला इथे 12, 8 आणि 10, 12, 8 आणि 10. समजा मला यांचा लसावी मसावी काढायचा आहे, तर मी कसा काढणार. तर बघा लसावीची जी ॲक्च्युअली डेफिनेशन जी होती लसावी आणि मसावीची, तर मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. ज्या ठिकाणी सगळे सामायिक अवयव आहे त्यांचा सगळ्यांचा काय असणार आहे गुणाकार. आणि लसावी म्हणजे सामायिक
प्लस असामायिक अवयवांचा गुणाकार, सामायिक व असामायिक अवयवांचा गुणाकार. बघा, मसाई म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार आणि लसावीमध्ये सामायिक पण आणि असामायिक पण दोघांचा या ठिकाणी काय असणार आहे, गुणाकार असणार आहे. आता मला जर कोणी विचारलं की 12 आणि 8 आणि 10 यांचा मसावी आणि लसावी शोधा, तर मी काय करतो, इथं घेतला 12, त्याच्यानंतर घेतला 8 आणि त्याच्यानंतर घेतला 10. तर मी पहिले असं बघतो की 12ला 8ला आणि 10ला भाग देणारी संख्या कोणती, की जी 12ला पण भाग देते, 8ला पण भाग देते आणि 10ला पण भाग देते. तर सांगा कोणती आहे संख्या, 2. 2ने भाग जातो 12ला, बेसक 12, बेचोक 8, बेपंचे 10. तर 2 जो झाला तो सामायिक अवयव झाला. 2 काय झाला, सामायिक अवयव झाला. आता पुन्हा 6ला 4ला आणि 5ला तिघांना भाग देणारी संख्या कोणती, तर 2ने 5ला भाग जात नाही. 2ने भलेही 6ला आणि 4ला भाग जातोय पण 2ने 5ला भाग जात नाही. याचा अर्थ असा झाला की एकमेव 2 ही अशी संख्या होती जी सगळ्यांना काय करत होती, भाग देत होती. म्हणजे 2 काय झाला त्यांचा मसावी झाला. 2 काय झाला त्यांचा मसावी. आता मला शोधायचं आहे लसावी. तर लसावी काढताना मला सामायिक अवयव तर भेटला, सामायिक अवयव कोण आहे, 2. परंतु असामायिक अवयव कोणते ते मला या ठिकाणी शोधायचे. तर बघा, असामायिक अवयव शोधण्यासाठी मी काय करतो, पुन्हा 2ने भागतो. 2 6, 2 4 आणि 5ला भाग जात नाही म्हणून त्याला ॲज इट इज ठेवला. 5ला भाग जात होता का, नाही, त्याला जसं जसं खाली उतरवून घेतला. या 2ने 6ला आणि 4ला भाग दिला पण 5ला भाग दिला नाही म्हणून तो 5 ॲज इट इज खाली उतरवला. म्हणून हा जो 2 आहे तो सामायिक अवयव नाही, कारण की तो सगळ्यांना भाग देत नाही. तर तो असामायिक अवयव. सामायिक अवयव तर आपण घेतला 2, तर आता असामायिक अवयव काय भेटला मला, 2. पुन्हा अजून कशाने भाग देणार, पुन्हा 2ने भाग देणार. 3ला भाग जातोय का, जसं तसा खाली उतरवला. बे 2ने या 2ला भाग दिला, 5ला पण ॲज इट इज खाली उतरवला. तर हा पुन्हा 2 काय झाला मला, असामायिक अवयव. आता कशाने भाग देणार, 3ने. 3 1 3, 1 ॲज इट इज. 5ला भाग जात नाही 5 ॲज इट इज घेतला, तर 3 पण काय झाला, असामायिक अवयव. आता भाग देणार 5ने. 5 1 5, तो पण काय झाला, असामायिक अवयव. तर या ठिकाणी मला मसावी ते भेटला 2 आणि लसावी जो आहे तो यांच्या सगळ्यांचा गुणाकार. 2 4, 4 2 8, 8 त्रिक 24, 24 5 120. तर तो आला त्यांचा लसावी. याचा अर्थ असा झाला की 2 ही अशी संख्या आहे, 12ला 8ला आणि 10ला भाग देणारी 2 ही अशी संख्या आहे की जे तिघांना भाग देते आणि ती मोठ्यात मोठी आहे, भाग देणाऱ्यांमध्ये मोठ्यात मोठी. म्हणून हा काय झाला त्यांचा मसावी. हा काय झाला त्यांचा मसावी. आणि 12 8 आणि 10ला या तिघांच्या पाड्यामध्ये जी संख्या ते 12 8 आणि 10च्या पाड्यामध्ये ती कोणती आहे, 120. 12 10 हो 120. 8 गुणीला जर 15 केलं, 8 गुणीला 15, 15 8 20 आणि 10 गुणीला जर 12 केलं तर काय येईल, 120. म्हणजे 12 8 आणि 10 यांच्या सगळ्यांच्या पाड्यात काय येते, 120 येते. तर अशा पद्धतीने आपण इथं काय काढला, मसावी पण शोधला आणि लसावी पण शोधला. ते जर मला असं दिलेलं असेल, आपण अजून यामध्ये संख्या काही वाढवूया.
समजा मला 4 संख्या दिल्या. पहिली संख्या घेतली 48, दुसरी संख्या घेतली 24, तिसरी संख्या घेतली 60 आणि चौथी संख्या घेतली 72. आणि मला सांगितलं की या 48, 24, 60 आणि 72 या संख्यांचा मसावी आणि लसावी शोधा. तर थोडं आपण लेंथी स्टेपने जाऊया म्हणजे तुम्हाला समजायला सोपं होईल. तर मी पहिले काय केलं, 48, 24, 60 आणि 72 यांची या पद्धतीने मांडणी करून घेतली. आता मी काय बोललो होतो की मसावी म्हणजे सामायिक अवयवांचा गुणाकार. सामायिक अवयवांचा गुणाकार. आणि लसावी म्हणजे सामायिक आणि असामायिक अवयवांचा गुणाकार. तर सांगा मग आपण हे पहा 48, 24 आणि 60 आणि 72ला मी डायरेक्ट 12ने भाग देऊ शकतो शॉर्टकट. 12 चौक 48, 12 दून 24, 12 पंचे 60 आणि 12 7 72. पण आपण थोडं लेंथी घेऊया. तर मी काय करतो 2 आणि 5 दोनापासून स्टार्ट करतो. तर 2ने 48ला भाग देतो. 2 दुने 4, 2 चौक 8, 24 दुने 48, 2 कबे 2 दुने 4, 2 त्रिक 6 घेतला 0, 2 आणि 7ला भाग दिला, 2 त्रिक 6 उरला 1 घेतला 2 झाला 12 आणि 2 सक 12. तर हा 2 जो झाला तो इथं सामायिक अवयव झाला म्हणून त्याला मी दोघी ठिकाणी घेतला. तर 2 काय झाला, सामायिक अवयव झाला. मग अजून याला परत 2ने भाग जातोय. तर 2 कबे 2 दुने 4, 2 सक 12, 2 कबे उरला 1 घेतला 0 झाला 10, 2 पंचे 10, 2 कबे 1 उरला घेतला 6, 2 आठी 16. निम्मे निम्मे करतोय बघा. 24चे निम्मे 12, 12चे निम्मे 6, 30चे निम्मे 15, 36चे निम्मे 18. तर हा 2 पुन्हा काय झाला, हा 2 सामायिक अवयव झाला. दोघी ठिकाणी काय गेला, भाग गेला. अगेन 2ने परत भाग जातोय का, तर 2ने 12ला भाग जातोय, 6ला भाग जातोय, 18ला भाग जातोय, मात्र 15ला भाग जात नाही. बघा 12, 6, 15, 18. तर या ठिकाणी हा जो आहे 12ला भाग जातोय, 6ला भाग जातोय, 18ला भाग जातोय, मात्र 15ला भाग जात नाही. तर मला अशी संख्या सांगा की जी 12ला पण भाग देईल, 6ला पण भाग देईल, 15ला पण भाग देईल, 18ला पण भाग देईल. 3. व्हेरी गुड. तर 3 चौक 12, 3 दुने 6, 3 पाचचे 15, 3 सक 18. त्याचा अर्थ 3 अशी संख्या आहे की जी सगळ्यांना भाग देते म्हणून तो काय झाला त्यांचा सामायिक अवयव. आता पुन्हा सांगा मला की जी संख्या 4ला 2ला 5ला 6ला भाग देईल, आहे का अशी संख्या? अशी संख्या एकही नाही. याचा अर्थ आपले सामायिक अवयव इथंच संपले. मग सामायिक अवयव संपल्यामुळे जो मसावी आला तो यांच्या सगळ्यांचा गुणाकार म्हणजे 2 दुने 4 आणि 4 त्रिक 12. तर 12 काय आला यांचा मसावी. परंतु लसावी काढण्यासाठी मला सामायिक अवयव तर झालेच, परंतु मला असामायिक अवयव सुद्धा या ठिकाणी शोधायचे आहेत. तर ते असामायिक अवयव कोणते आहेत? तर आता उरलेल्या संख्येला मी काय करतो, भाग देत चालतो. तर बघा मी पुन्हा 2ने भाग देतो. तर 2ने 4ला भाग गेला, 2 दुने 4, 2 कबे 5 ॲज इट इज, 2 त्रिक 6. पुन्हा 2ने भाग देतो, 2 कबे 1 ॲज इट इज, 5 ॲज इट इज, 3 ॲज इट इज. तर हा 2 असामायिक आला, त्याला इथं लिहून घेतलं 2 गुणिला 2. पुन्हा भाग देतो 5ने. तर 5ने भाग दिल्यावर 5 1 5, जोपर्यंत 1 1 येत नाही तोपर्यंत भाग देत राहायचा. 3ला ॲज इट इज घेतलं आणि फायनली भाग दिला 3ने. तर सगळ्यांच्या खाली काय आला, 1 1 आला. म्हणजे इथं पुन्हा अजून 2 अवयव वाढले, 5 आणि 3. तर आता यांच्या सगळ्यांचा गुणाकार करतो. 2 दुने 4, 4 त्रिक 12, 12 दुने 24, 24 दुने 48, 48 त्रिक 144 आणि गुणिला काय केलं 5.
तर 5 चोक 20 0, हातच्याला गेला 2, पुन्हा 5 चोक 20 आणि 2 22 2, हातच्याला गेला 2, पुन्हा 5 1 5 आणि 7, तर 720 जो झाला तो काय झाला, लसावी झाला. याचा अर्थ असा होतो की 48 12 24 60 आणि 72ला जी भाग देणारी जी मोठ्यात मोठी संख्या आहे ती आहे 12, जो की तिचा काय आहे, मसावी आहे. आणि 48 24 60 आणि 72च्या पाड्यात जी येणारी संख्या जी आहे ती आहे 720, जो काही आहे त्यांचा लसावी. हा लक्षामध्ये. तर बघा संख्या होत्या 48 24 60 आणि 72, तर या सगळ्यांना 2ने भाग जातो, या सगळ्यांना 3ने भाग जातो, या सगळ्यांना 6ने भाग जातो, या सगळ्यांना 4ने पण भाग जातो आणि या सगळ्यांना 12ने पण भाग जातो. हे सगळे सामायिक विभाजक झाले. परंतु मला यांच्यामध्ये कोण हवा होता, मोठा, तर मसावी. तर मसावी काय आला, मसावी आला 12. 48 24 आणि 60 आणि 72 यांच्या सगळ्यांच्या पाड्यात हे पण कोणाला तरी भाग देतात, तो आहे 720 आणि आहे 1440, अजून आहे 2160. पण यांच्या सगळ्यांमध्ये मला कोण हवा आहे, जो लहान आहे मला तो हवा आहे. तो लहान कोण आहे, लसावी. हा लघुत्तम सामायिक विभाज्य आहे आणि हा महत्तम सामायिक विभाजक आहे. हा भाग देणारे आहेत आणि हे सगळे याला भाग देत आहेत. एक गोष्ट लक्षात ठेवा, हा जरी लघुत्तम आहे लहान आणि हा जरी महत्तम आहे मोठा, तरी सुद्धा लसावी कायमस्वरूपी मसावीपेक्षा मोठा असतो. कारण की हा महत्तम आहे, परंतु हा यांच्यात महत्तम आहे, यांच्यामध्ये नाही. तर लसावी हा जरी आपण याला लघुत्तम म्हणतो तरी तो मसावीपेक्षा काय असतो, मोठा असतो. ही जसं आपण म्हणतो की वासरात लंगडी गाय शानी, तसं या छोट्या लोकांमध्ये हा मोठा आहे, पण तो लसावीपेक्षा मोठा झाला नाही. आलं लक्षामध्ये. तर आपण हा बेसिक क्रायटेरिया बघितला लसावी आणि मसावी काढायचा. आता याच्यावर व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल कसे येतात, व्हरायटीज ऑफ एक्झाम्पल. तर बघा याच्यामध्ये पहिला फॉर्म्युला जो आहे तो 2 संख्यांसाठी लागू होणारा आपण पहिला फॉर्म्युला बघतोय. तर बघा फॉर्म्युला आहे पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. याचा अर्थ असा झाला की हा जो फॉर्म्युला आहे हा 2 संख्या जेव्हा दिल्या असतील आपल्या उदाहरणात त्यावेळेस लागणारा हा फॉर्म्युला आहे. तर याच्यावर उदाहरण कसं तयार होईल बघा. आपण रेडीमेड उदाहरण तयार करणार आहोत. समजा 2 संख्या आहेत. किती संख्या आहेत, 2. तर त्या 2 संख्या घेतल्या मी 12 आणि 16. त्या 2 संख्या कोणत्या घेतल्या, 12 आणि 16. तर हा फॉर्म्युला आपण इथं प्रूव्ह करतोय की हा फॉर्म्युला खरंच ट्रू आहे का, तर तो आपण इथं प्रूव्ह करतोय. तर 12 आणि 16चा मी काय करतो, मसावी काढतो आणि लसावी पण काढतो. 12 आणि 16चा मसावी आणि लसावी काढतो. तर बघा 12 आणि 16ला भाग देणारी संख्या कोणती, तर 12 आणि 16ला भाग देणारी संख्या आहे 4. तसं 2ने पण भाग देऊ शकतो, पण मी डायरेक्ट घेतला 4. आता मी त्यांचा लसावी पण काढणार आहे, लसावी. तर 4ने 12ला भाग दिला, 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16. तर 4 हा असा कॉमन अवयव होता जो सगळ्यांना भाग देत होता. तर 4ने भाग दिला 12ला पण आणि 16ला पण.
तर तो सामायिक अवयव झाला म्हणून तो काय आला त्यांचा मसावी. आता मला शोधायचं आहे लसावी. तर मी आता भाग देतो 3ने. 3 1 3 4 घेतला ॲज इट इज. तर ह्या 3ने फक्त 3ला भाग दिला, 4ला भाग दिला का नाही, म्हणून तो असामायिक अवयव झाला. तर हा 4 तर इथं आलाच आला, कारण की लसावी घेताना सामायिक अवयव पण घ्यावे लागतात, त्याच्यासोबत 3 पण घेतला. आता पुन्हा भाग देतो 4ने. 1 ॲज इट इज 4 1 4. तर तो 4 कुठं आला इथे. तर बघा 4 3 12 आणि 12 4 48. तर लसावी काय आला 48 आणि मसावी काय आला 4. तर 12 आणि 16 या संख्यांचा जो मसावी आहे तो मसावी आहे 4 आणि 12 आणि 16 या संख्यांचा जो लसावी आहे तो आहे 48. तो काय आहे 48. आता आपला फॉर्म्युला होता तो प्रूव्ह होतो का तो बघूया आपण. फॉर्म्युला होता पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. तर सांगा पहिली संख्या काय होती 12, दुसरी संख्या 16 बरोबर मसावी 4 आणि लसावी 48. म्हणजे पहिली आणि दुसरी संख्येचा जो गुणाकार येणार तेवढाच गुणाकार कोणाचा आला पाहिजे मसावी आणि लसावीचा आला पाहिजे. तर तो येतो का बघू. तर बघा मी 12ने 16ला गुणतो. तर 12 सक 72 घेतला 2 हातच्याला गेला 7 आणि 12 1 12 आणि 7 19. तर गुणाकार किती आला 192. हा गुणाकार किती बघा 4 8 32 2 हातच्याला गेला 3 4 चौक 16 आणि 3 19. तर हा पण किती आला 192. म्हणजे दोघे गुणाकार काय आले सारखे आले. म्हणजे आपला फॉर्म्युला इथं काय झाला प्रूव्ह झाला. तर उदाहरण कसं येईल ते बघा. उदाहरण कसं येईल रेडीमेड आपण उदाहरण इथं तुमच्या समोर तयार करतोय बघा. तर उदाहरण कसं येईल 2 संख्यांचा मसावी व लसावी अनुक्रमे 2 संख्यांचा मसावी 4 व लसावी 48 आहे. 2 कुठल्या तरी संख्या आहेत त्यांचा मसावी काय आहे 4 आणि लसावी काय आहे 48. बघा या 12 आणि 16ला घेऊनच कमीत कमी 4 ते 5 प्रकारचे आपण उदाहरण तयार करणार आहोत. जर बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाला तर कुठून कसंही उदाहरण आलं तर ते तुम्ही इझिली सॉल्व्ह करू शकतात. तर 2 संख्यांचा मसावी 4 व लसावी 48 आहे. त्यातली पहिली संख्या 12 असल्यास दुसरी संख्या शोधा. दोन संख्यांचा मसावी 4 व लसावी 48 आहे. त्यातली पहिली संख्या 12 असल्यास दुसरी संख्या शोधा. तर अशा प्रकारचं जेव्हा उदाहरण तुम्हाला येणार तर तुम्हाला या ठिकाणी एक संख्या काय करून ठेवलेली आहे गायब करून ठेवलेली आहे. तर आपला फॉर्म्युला काय होता पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. फॉर्म्युला मांडला त्या मसावीमध्ये 4 घेतला लसावीच्या खाली 48 घेतला. पहिली संख्या मला माहिती आहे 12 आहे. दुसरी संख्या विचारली तिला काय घेणार x. तिला काय घेणार x. जेव्हा मला xची किंमत शोधायची असते तेव्हा xला एकटं पाडावं लागेल. xला काय करावं लागेल एकटं पाडावं लागेल. तर मग त्याच्या जोडीला कोण आहे 12 सांगतो जाऊन तिकडं बस. तर 12 इथून कुठे गेला इथे गुणाकारातून भागाकारात. मग हीच उदाहरण अशी झाली.
x बरोबर 4 गुणिले 48 भागिले 12. यांचा गुणाकार करत बसायचं नाही, कारण की इथून कुठल्या न कुठल्या संख्येला भाग जाणार आहे. तर 12 एक 12, 12 चौक 48, x बरोबर 4 चौक 16. आणि आपल्याला ती संख्या कोणती होती? 16 माहीत होती आपल्याला, बरोबर. तर आपण उत्तर काढलं 16. किंवा असं पण देऊ शकतात की दुसरी संख्या 16 आहे तर पहिली संख्या शोधा. तर त्या ठिकाणी तर 16 लागणारी तर काय घेणार? x घेणार. ते झालं पहिलं उदाहरण. आलं लक्षामध्ये? आता याच्यावर दुसरं उदाहरण कसं तयार होईल? दुसरं उदाहरण बघा. आता या ठिकाणी मला लसावी दिला आहे, मसावी दिलेला आहे आणि मला पहिली संख्या पण दिली आहे. मला पहिली संख्या पण दिलेली आहे. समजा मला पहिली संख्या पण दिली नसती तर मी काय केलं असतं? पहिली संख्या पण नाही दिली तर इथं दुसरा फॉर्म्युला मी वापरला असता. दुसरा फॉर्म्युला तर तो फॉर्म्युला कोणता आहे बघा. सेम टू सेम उदाहरण घेतो बघा. दोन संख्यांचा मसावी 4 व लसावी 48 असल्यास, दोन संख्यांचा मसावी 4 व लसावी 48 असल्यास त्या दोन संख्या शोधा. संख्या शोधा. सेम टू सेम वरच्या उदाहरणासारखं उदाहरण आहे, पण फरक काय आहे? वरच्या उदाहरणात ॲटलिस्ट मला एक संख्या दिली तरी होती, इथं मला एकही संख्या दिली नाही. तर आता इथं दुसरा फॉर्म्युला मी वापरणार आणि जो इथं फॉर्म्युला मी वापरतोय तोच फॉर्म्युला जर तुम्ही इथं वर पण वापरला असता तरी चाललं असतं, तरीसुद्धा चाललं असतं. तर तो फॉर्म्युला काय बघा. बघा फॉर्म्युला आहे लसावी भागिला मसावी, लसावी भागिला मसावी. तर मला यांच्यातून मिळणार असामायिक अवयव. असामायिक अवयव. आणि त्याच्यानंतर मला त्या दोन संख्या शोधण्यासाठी अजून छोटे छोटे दोन फॉर्म्युले वापरावे लागणार. तर पहिला फॉर्म्युला आहे मसावी गुणिला मोठा अवयव. तर मला भेटणार मोठी संख्या. आणि दुसरा फॉर्म्युला आहे मसावी गुणिला लहान अवयव. तर मला भेटणार लहान संख्या. उदाहरणार्थ आपल्याला मसावी दिला आहे 4, लसावी दिला आहे 48. काय त्या दोन संख्या कोणत्या आहेत? 12 आणि 16. आत्ताच आपण उदाहरण घेतलं, पण आपल्या फॉर्म्युलानुसार 12 आणि 16 येतं का आपल्याला ते बघायचं आहे. तर बघा काय करतो सांगा. लसावी काय आहे? 48 आणि मसावी काय आहे? 4. तर 48ला कशाने भाग दिला? 4ने. तर तो जो भागाकार आला 4 एक 4, 4 एक 4, 4 दुने 8. तर भागाकार काय आला? 12. त्या 12ची फोड केली, कारण की मला इथं असामायिक अवयव हवे. 12ची काय केली? फोड केली. तर ती फोड बघा कशी आली. 3 गुणिले 4, 3 चौक 12, 3 चौक 12. आलं लक्षात? तर आता मला त्या दोन संख्या कशा सापडणार बघा. मसावी काय आहे सांगा? 4 गुणिला मोठा अवयव कोण आहे तिकडे? 4. तर पहिली संख्या भेटली मला 4 चौक 16, मोठी संख्या. आणि लहान संख्या शोधायची. तर मसावी काय आहे? 4. लहान अवयव कोण आहे?
3. तर 4 त्रिक 12 ही झाली लहान संख्या. तर दोन संख्यांचा मसावी 4 व लसावी 48 असल्यास त्या दोन संख्या कोणत्या आहे? 12 आणि 16. 12 लहान संख्या आणि 16 मोठी संख्या. तर अशा प्रकारचा आपण हा एक फॉर्म्युला वेगळा बघितला. आणि हाच फॉर्म्युला जर मी इथं वापरला असता, मला जर ही पहिली संख्या जरी नसते दिलेली तरीसुद्धा मी इझिली या फॉर्म्युल्यानुसार त्या संख्या शोधल्या असत्या. तर 12 आणि 16चा वापर करून आतापर्यंत आपण 2 उदाहरणं बघितली आणि 2 फॉर्म्युले बघितले. आता 12 आणि 16वरच अजून काही उदाहरणं बघूया. 12 आणि 16वरच बघा, एक उदाहरण किती साऱ्या पद्धतीने मोडता येतं ते आपण इथं बघत आहोत. बरोबर. जर तुमचा बेसिक कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला कुठून कसं उदाहरण आलं तरी ते तुम्हाला सॉल्व करता येईल. तर बघा, 12 आणि 16चाच वापर करून आपण अजून काही उदाहरणं या ठिकाणी बघणार आहोत. तर दोन संख्या 3x आणि 4x असल्यास दोन संख्या 3x आणि 4x असल्यास त्यांचा मसावी 4 व लसावी 48 असल्यास त्या संख्या शोधा व x ची किंमत शोधा. म्हणजे इथं मला त्या दोन संख्या पण शोधायच्या आहेत आणि x ची किंमत पण शोधायची. या 3x 4x मी मनाने नाही घेतल्या, या मी माझ्या मनाने नाही घेतल्या. त्या कशा आल्या? 12 आणि 16चा गुणोत्तर. 12 आणि 16ला कोणा कशाने भाग जातो? 4ने. 4 त्रिक 12 आणि 4 चौक 16. म्हणून याला घेतला 3x आणि याला घेतला 4x. मी जर ते 3x च्या ऐवजी जर 5x घेतला तर उत्तर निघणार नाही, कारण की गुणोत्तर तयार नाही होते. तर या मनाने नाही घेतलेला आहे मी, ह्या त्यांचा गुणोत्तर घेतलेला आहे. गुणोत्तर म्हणजे त्या संख्यांना भाग देऊन सगळ्यात लहान उरणारा अवयव, यांना असामायिक अवयव म्हणतात. काय म्हणतात? असामायिक अवयव. तर इथून कोणीतरी गायब झालेला आहे, 4 गायब झाला आहे, कारण की 4ने भागतो ना. तर x ची किंमत सुद्धा 4च येणार आहे. हे पहा, इथं x ची किंमत टाकली 3 गुणिले 4, तर 4 त्रिक 12, 4 गुणिले 4, 4 चौक 16. तर त्या दोन संख्या भेटतील. तर x ची किंमत काय येणार आहे? 4. पण ती कशी येणार ते आपल्याला इथं बघायचं आहे. तर सांगा, उदाहरणार्थ पहिली संख्या काय दिली आहे? 3x. आणि दुसरी संख्या मला शोधायचा x. जर x शोधला तर x ची किंमत तर भेटली, परंतु त्यासोबतच मला पहिली संख्या आणि दुसरी संख्या पण भेटली. मग आपला एक फॉर्म्युला होता, पहिली संख्या गुणिला दुसरी संख्या बरोबर मसावी गुणिला लसावी. सांगा, पहिली संख्या 3x गुणिला 4x बरोबर मसावी काय आहे? 4 आणि लसावी आहे 48. यांचा गुणाकार करत बसू नका, इथून कुठली तरी व्हॅल्यू त्यांना कट करणार आहे लक्षामध्ये. तर बघा, तर 3 गुणिला 4 12. तुमच्या सगळ्यांमध्ये मॅक्झिमम चूक कुठं होते? तुम्ही डायरेक्ट घेता 12x. काय घेता? 12x. पण 12x येणार नाही. तर x गुणिला x चा वर्ग. जसं 4 गुणिला 4 तर 4चा वर्ग 16, तसं x गुणिला x. तर ही चूक इथं करायची नाही. तर बरोबर 4 गुणिले 48. हा 12 इथं गुणाकारात आहे, त्याला कुठे टाकणार? भागाकारात. म्हणजे x वर्ग बरोबर x वर्गची किंमत आपण पहिले शोधणार आहोत. 4 गुणिले 48 भागिले 12. 12 1 12, 12 चौक 48. तर x वर्ग बरोबर 16. पण मला x वर्गची किंमत नको आहे, मला x ची किंमत हवी आहे. तर सांगा, 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा. 4 चौक 16, 4 चौक 16. 5चा वर्ग 25, 6चा वर्ग 36. तर x ची व्हॅल्यू काय आली? 4. तर इथं मला x ची किंमत शोधायला लावली. ते बघा, तिथं मला भेटली. पण त्या दोन संख्या कोणत्या आहेत? तर 3 गुणिले 4 म्हणजे 12 आणि 4 गुणिले 4 म्हणजे 16.
तर त्या 2 किमतीसुद्धा मला या ठिकाणी भेटल्या. आलं लक्षामध्ये? कळलं सगळ्यांना? याला अजून एक शॉर्ट ट्रिक आहे बघा. याला शॉर्ट ट्रिक काय आहे बघा. इथं मला मसावी दिलेला आहे बघा. काय दिला आहे मसावी? 4. आणि त्या 2 संख्या दिल्या आहे 3s आणि 4s. याचा अर्थ असा झाला की मला ते गुणोत्तर दिलं आहे. काय दिलं आहे? गुणोत्तर. 3s4. तर सिंपल काय करायचं, 4 मसावी ना, एकदा याला गुणून टाका आणि 4 याला पण गुणून टाका. तर 4 त्रिक 12 आणि 4 चोक 16. डायरेक्ट उत्तर निघणार. उत्तर कसं निघणार? डायरेक्ट निघणार. याच्यावरून एक दुसरं उदाहरण घेतो. कधी कधी उदाहरणात मला गुणोत्तर दिलं असतं आणि गुणोत्तरासोबत मसावी दिला असतो आणि कधी कधी लसावी पण दिलेला असतो. तर बघा, 2 संख्यांचे गुणोत्तर 3s4 असून त्यांचा मसावी 4 असल्यास त्या 2 संख्या शोधा व लसावी शोधा. जर त्या 2 संख्या मला सापडल्या तर लसावी पण आरामात भेटून जाईल. आणि याच्यामध्येच अजून एक दुसरं उदाहरण असं टाकू शकतात. दोन संख्यांचा गुणोत्तर 3s4 असून त्यांचा लसावी 48 असल्यास त्यांचा मसावी शोधा. आणि कधी कधी त्या 2 संख्या पण मला शोधायला सांगितले जाऊ शकतात. तो दोघे उदाहरणांमध्ये थोडं साम्य आहे पण थोडा फरक पण आहे. तर साम्य काय आहे, तर गुणोत्तर दिलंय 3s4, गुणोत्तर दिलंय 3s4 बरोबर. पण एका उदाहरणात मला दिला आहे मसावी आणि एका उदाहरणात मला दिलेला आहे लसावी. ज्या ठिकाणी मला मसावी दिलाय तिथे विचारलं आहे लसावी काय आहे आणि ज्या ठिकाणी मला लसावी दिलाय तिथे विचारलं आहे मसावी काय आहे. ते सिंपल काय करणार, हे उदाहरण तुम्हाला एकदम सांगितलंय. मसावी दिलाय, डायरेक्ट काय करायचं, 3 गुणिला 4 गुणिला 3 12, पहिली संख्या 4 याला गुणलं आणि सेम 4 याला गुणलं तर 4 चोक 16 आणि 2 संख्या भेटला तर त्यांचा लसावी पण काढता येईल. मसावी लसावी काढायला आत्ताच शिकवलं होतं बरोबर. तर इझिली भेटून गेलं. आता या ठिकाणी बघा 2 संख्यांचे गुणोत्तर दिलं 3s4 असून त्यांचा काय दिलाय, मला काय दिलाय लसावी. काय दिला लसावी 48 आणि विचारलाय मसावी. ते सिंपल काय करायचं, 48ला भाग द्यायचा यांच्या गुणाकाराने. कोणाच्या गुणाकाराने? यांच्या गुणाकाराने. तर 3 चोक 12 तर भागाकाराला 4, हा 4 त्यांचा मसावी. व्हेरी सिंपल. लसावी दिला तर काय केलं, लसावी भागेला यांच्या गुणोत्तराचा गुणाकार. कळालं याच्यामध्ये. आणि मग त्याच्या भागाकरून मला काय भेटला, मसावी. आणि जर मला मसावी भेटला तर ते 2 संख्या इझिली भेटतील. कशा भेटतील, 4 त्रिक 12 आणि 4 चोक 16. तर उदाहरण एकच आहे, तेच उदाहरण फिरून फिरून तुम्हाला विचारलं जातं आहे आणि आकडेवारी थोडी बदलणार आहे त्या ठिकाणी. आलं लक्षामध्ये.
तर अशा प्रकारे खूप सारे फिरवले उदाहरण आपण या ठिकाणी बघितले. आता आपण लसावी मसावी चॅप्टरमध्ये थोडा पुढचा प्रकार बघतोय. पुढचा प्रकार तर बघा, तर व्हिडिओ या ठिकाणी 50 मिनिटाचा झालेला आहे. पहिला व्हिडिओ आपला अपलोडिंगला पण थोडा उशीर लागतो त्याला. तर हा व्हिडिओ आपण इथं स्टॉप करूया आणि इमिडिएटली दुसरा व्हिडिओ आपण या ठिकाणी स्टार्ट करूया. इट मीन्स आपला पहिला पार्ट झाल्यानंतर दुसरा पार्ट आपला लगेच कंटिन्यू होतो आहे. तर ज्या विद्यार्थ्यांनी पहिला पार्ट आपला यूट्यूबला बघतील त्यांनी लगेच त्याच्या डिस्क्रिप्शन लिंकमध्ये आपण दुसरा पार्ट टाकणार आहोत, तो पण नक्कीच बघावा. जय हिंद, जय भारत.